नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर बघा विद्यार्थ्यांनो, पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली आहे। अपडेट या ठिकाणी दमदार आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि महत्त्वाचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। पूर्वासहित संपूर्ण माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा। ताबडतोब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आली आहे। अपडेट अशी आहे, सरळ सेवा पोलीस भरतीचे वेळापत्र जाहीर करा अशा ठिकाणी मागणी केली आहे। म्हणजेच काय, तर पोलीस भरतीचं जे टाईमटेबल त्या ठिकाणी जाहीर करा अशी मागणी ठिकाणी करण्यात आली आहे। आणि सरळ सेवा भरतीमार्फत ज्या काही भरत्या होत असतात त्या सर्वांचं ठिकाणी वेळापत्र जाहीर करा अशी मागणी केली आहे। आता नेमकी मागणी या ठिकाणी काय केली आहे, कोणाकडे केली आहे, संपूर्ण माहिती जाणून घ्या। तर बघा, आयोगाकडून मित्रांनो सरळ सेवा नंतर पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यासाठी वेळापत्र जाहीर करावं, त्याची वेळेवर अंमलबजावणी व्हावी, शासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे, असं या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष विठ्ठल बळे यांनी ही मागणी केली आहे। आता बघा यामध्ये काय सांगितलं आहे, तर विद्यार्थी समन्वय समितीच्या ठिकाणी मागणी अशी आहे की राज्य शासनाच्या अनेक विभागातील पदे रिक्त असून मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही पोलीस भरती ठिकाणी रखडलेली आहे। म्हणजेच काय, आश्वासन दिले आहे पण अजूनही पोलीस भरतीच्या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे। मग कधी सुरू होईल असा प्रश्न ठिकाणी उपस्थित केला जात होता। तर बघा, आयोगाकडून सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, या परीक्षांचे नियोजन करण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या ठिकाणी प्रमाणामध्ये त्रासाला सामोरे जावं लागत आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि अगदी हे खरं आहे। तुम्ही जर बघितलं तर भरपूर विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, कारण की वेळापत्र जाहीर झालेलं नाही आहे। त्यामुळे भरपूर असे विद्यार्थी की त्यांना प्लॅनिंग करता येत नाही आहे, त्यांना नियोजन करता येत नाही आहे। त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर बघितलं UPSC असेल, MPSC असेल, यांचं ठिकाणी टाईमटेबल फिक्स असतं की ह्या तारखेपर्यंत तुमची जाहिरात येणार आहे, ह्या तारखेला तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे, ह्या तारखेला तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, जॉईनिंग होणार आहे, हे त्यांचं डिसाईड असतं आणि त्या दरम्यान तो सर्व प्रक्रिया पार पाडली जाते। पण पोलीस भरती तसं नाही आहे। या ठिकाणी घोषणा केली जाते की पोलीस भरती उद्या होणार आहे, परवा होणार आहे, पण प्रत्यक्षामध्ये पोलीस भरतीची जाहिरात 2-3 महिन्यानंतर येते, अशा ठिकाणी स्थिती पाहायला मिळत आहे। तर त्यामुळे मागणी अशी केली आहे की जर का वेळापत्र असेल पोलीस भरतीचं, तर वेळापत्रानुसार विद्यार्थ्यांना तयारीसुद्धा करता येईल, नियोजन त्यांना करता येईल, त्यानुसार त्यांना प्रॅक्टिस करता येईल, त्यानुसार त्यांना या ठिकाणी अभ्यास करता येईल। कारण की जर का तुम्हाला माहिती असेल की ह्या तारखेला पोलीस भरती जाहिरात येणार आहे, ह्या तारखेला फॉर्म सुरू होतील किंवा ह्या तारखेला तुम्हाला एक्झाम आहे, हे जर का तुम्हाला कळालं तर त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करणार, सिलेबस कंप्लीट करणार, ग्राउंडची प्रॅक्टिस करणार, जेणेकरून तुम्हाला कळू शकेल की हां, या तारखेपर्यंत आपल्याला संपूर्ण सिलेबस कंप्लीट करून ठेवायचं आहे, संपूर्ण अभ्यास करून ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही प्लॅनिंग नियोजन करू शकतात। त्यामुळे असं या ठिकाणी झालं आहे की विद्यार्थी मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत। आता बघा, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC असेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे MPSC या परीक्षांचं वेळापत्र जाहीर करावं अशी मागणी या ठिकाणी विद्यार्थी समन्वय समितीने केली आहे। म्हणजे जसं MPSCच्या UPSCच्या या ठिकाणी टाईमटेबल जाहीर होतं, त्याचप्रकारे पोलीस भरतीचं आणि सरळ सेवा पदभरतीचं टाईमटेबल जाहीर करावं अशी मागणी केली आहे। शासनाच्या या धोरणाचा फटका राज्यामधील सुमारे 25 लाख विद्यार्थ्यांना बसत असून केरळ असेल, तामिळनाडू ह्या राज्यांप्रमाणे दरवर्षीप्रमाणे वेळापत्र जाहीर करून सरळ सेवा पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याच्या ठिकाणी सध्या जर तुम्ही बघितलं तर मागणी करण्यात आलेली आहे। आता विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद या ठिकाणी केली। यावेळी विद्यार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष विठ्ठल बळे असतील, ज्ञानेश्वर बांगर, सुशांत ढेकळे उपस्थित या ठिकाणी होते। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13,560 पोलिसांची रिक्तपदे भरण्याची घोषणा केली होती। त्यापूर्वी जून महिन्यामध्ये सुद्धा ठिकाणी घोषणा करण्यात आली होती। पण तुम्ही जर बघितलं 13,560 पदांची ही पोलीस भरती कधी सुरू होईल असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे। तर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तारीखसुद्धा सांगितलेली आहे की तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तारीख अशी सांगितलेली आहे की 12 सप्टेंबरपासून तुमची पोलीस भरती सुरू होईल असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता बघावं लागणार आहे की 13,560 पदांची पोलीस भरती 12 सप्टेंबरपासून सुरू होते की नाही, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। पण तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जर का वेळापत्र जाहीर झालं, जसं MPSCचं होतं, UPSCचं वेळापत्र जाहीर होतं, त्या प्रकारे जर का वेळापत्र जाहीर झालं तर विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे ठिकाणी अभ्यास करता येऊ शकतो, विद्यार्थी प्रामाणिकपणे ठिकाणी तयारी करू शकतात, त्यानुसार ते नियोजनसुद्धा करू शकतात। जर का तुम्हालाही वाटत असेल की टाईमटेबल जाहीर केलं पाहिजे तर कमेंट नक्की करा की हो सर, पोलीस भरती
सुद्धा देखील टाईम टेबल जाहीर केलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने नियोजन करता येईल. तर पटापट सर्वांनी कमेंट करा की वेळापत्रक जाहीर करा, टाईम टेबल जाहीर करा असं कमेंट करून सांगायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं असेल त्यांनी कमेंट करा की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे, मी तुम्हाला संपूर्ण मदत फ्रीमध्ये करणार आहे. मग या ठिकाणी तुमचं नाव लिहून पाठवा. तुमचं नाव जे असेल ते मुलं किंवा मुली प्रत्येकाने त्यांचं नाव लिहून पाठवायचं आहे, कारण की तुम्हाला मी सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल आणि सर्व नोट्स फ्रीमध्ये देत असतो आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी फ्रीमध्ये भरून दिला जात असतो. म्हणून पटापट सर्वांनी या ठिकाणी कमेंटमध्ये लिहून पाठवा, सर माझं नाव हे, जसं तुमचं नाव साक्षी असेल, तुमचं नाव या ठिकाणी मोहनी असेल, तुमचं नाव या ठिकाणी मोहन असेल, तुमचं नाव या ठिकाणी रुद्र असेल, जे काही तुमचं नाव असेल ते लिहून पाठवा की सर मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे, माझं नाव हे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण मदत मी फ्रीमध्ये करणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि येत्या काही दिवसांमध्ये तुमची पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे, त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे, कारण की 12 सप्टेंबरपासून तुमच्या ठिकाणी पोलीस भरती सुरू होऊ शकते अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला सर्व तयारी करून ठेवायची आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि वेळापत्रक जाहीर केलं पाहिजे की नाही तेही सांगा, जेणेकरून तुम्हाला नियोजन करता येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.